नमस्कार, मी सायली राऊत आणि वेलकम टू अवर न्यू व्लॉग वी कॅन से. दिस इज द सेकंड व्लॉग ऑफ माय साफसफाई. आज मी ऑफिसमधून लवकर घरी आले आणि माझ्याकडे वेळ आहे आणि इथे मागे फार पसारा आहे, तर आय थिंक आय शूड क्लिअर इट आउट टुडे. तर लेट्स गो. आहे वेळ आहे, पसारा आहे, सो येस लेट्स डू दिस. फर्स्ट ऑफ ऑल, हे तर आमचं एअर फायबरचं वायफाय आहे जे बाहेर असणं अपेक्षित होतं, पण ते आम्ही घरातच ठेवलं आहे, त्याला इग्नोर करा. त्यानंतर हे झाड आहे जे माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेलं वास्तुशांतीसाठी, सिद्धीने गिफ्ट केलेलं, सो ते आहे इकडे. हा एक स्पीकर आहे कम ब्लूटूथ पण त्याला कनेक्ट करू शकतो त्या स्पीकरला, आणि आपण ॲक्च्युली FM पण लावू शकतो. तर जरासं एकदम मला हे विंटेज टाईप वाटलेलं म्हणून मी घेतलेलं. हे असं होतं. हे मी विनीतला गिफ्ट केलेलं, सो ते आम्ही इथे ठेवलं आहे. आणि काय प्रकार झाला आहे माहीत नाही. त्या दिवशी मॅच प्रोजेक्टरवर लावलेली तेव्हा ह्याच्यातून आवाज येत होता, पण त्यानंतर हा स्वतः काही फार चालत नाही आहे, पण एक शोपीस म्हणून जरा बराच दिसतो. म्हणजे तर हा एक क्यूट हे बघ कसं होतं आहे, बट इट्स सो क्यूट, आय लाईक इट. वी हॅव दिस गाय अँड वासरू जे माझ्या शेजारच्या ताईने मला लग्नाच्या वेळी गिफ्ट केलेलं. देन वी हॅव सरस्वती. त्याच्यानंतर विनीतने हे पैसे साठवण्यासाठीचा डबडा आणून ठेवलं इकडे, ज्याच्यात जास्त तर पैसे त्यानेच टाकलेत. आम्ही अजून स्टार्टच केलं आहे गाईज, बट वी आर गोइंग टू हॅव दिस 50,000 अँड आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे त्याच्यातून. हा ACचा रिमोट आहे, सॉरी. हे स्प्रे बॉटल आहे माझ्या झाडांना पाणी घालण्यासाठी. त्यानंतर सो येस, हे जे आहे ना, दिसतंय का तुम्हाला, आमच्या लग्नात आम्ही फोटो बूथ ठेवलेलं आणि तेव्हा आम्ही हे फोटोज काढलेत. सो दिस इज रिअली स्पेशल फॉर बोथ ऑफ अस. तर ही आम्ही अजून फ्रेम करून नाही घेतलं आहे, करू शकतो, पण सध्या आम्ही असंच हे घरात ठेवलं आहे. त्यानंतर आम्ही ठाण्याला गेलेलो तेव्हा प्रदर्शनात आम्ही हा एक दगड विकत घेतला. बऱ्याच वस्तू आमच्या या सगळ्या टेबलवर पसरलेल्या असतात, घराच्या चाव्या, घड्याळं आणि आणखी ACचा रिमोट, छोट्या मोठ्या गोष्टी. तर ते ठेवण्यासाठी म्हणून हे मी इथे आणलं, पण याच्याच सोडून त्या सगळीकडे पडलेल्या असतात. सो येस दिस. आता मी एक गोष्टी खाली ठेवायला हव्यात ना. हे पण दिवाळीचे दिवे मला गिफ्ट मिळालेले, सो ते इथे आहेत, खाली ठेवून देऊया. हा आमचा फोटो आहे खूप आधीचा, सो 2015मधला आमचा फोटो आहे हा दोघांचा. आणि आम्ही कॉलेजमध्ये होतो आणि रुपारेल कॉलेजच्या एका कट्ट्यावर बसून काढलेला हा फोटो आहे. सो माझ्या रुखवातात होता हा फोटो, फ्रेम करून ठेवलेला, सो तो मी इथे ठेवायचं ठरवलं. TVचा रिमोट आहे. इग्नोर दिस जेम्सच्या गोळ्या, ऑल्सो इग्नोर दिस. त्यानंतर ही आमची लग्नाची पत्रिका आहे. आय डोंट नो, ही आत्ताच मम्मी पप्पांनी काल आणून दिली आणि वी डिसाइडेड टू कीप इट हिअर. नॉट डिसाइडेड ॲक्च्युली, इथेच ठेवून दिली अशीच, आम्हालाही दिसत राहावी म्हणून. नंतर हा आहे आमचा TV. अँड देन वी हॅव दिस थिंग. हे चालू आहे का, लेट मी जस्ट मी लावलं. दिस इज अस. ह्याच्यावर लिहिलं आहे सायली अँड विनीत, आणि विनीतची आत्या आहे रेश्मा आत्या, तिने आम्हाला दोघांना हे गिफ्ट केलेलं एंगेजमेंटच्या वेळी. सो वी काइंड ऑफ लव दिस पिक्चर, आणि या वी लव दिस बेसिकली. तर आम्ही हे घरात ठेवून दिलं आहे. नंतर इथे थोडासा कचरा आहे जो मी आता साफ करणार आहे, कारण हा साफसफाईचा व्हिडिओ आहे आणि कचरा असल्याशिवाय साफसफाईचा व्हिडिओ होणार नाही आहे काही. सो या सम एअर फ्रेशनर, लेट्स कीप इट डाऊन. त्यानंतर हा एक फोटो आहे आमचा, जो हा माझा सॉक्स आहे. हा आमचा एक फोटो आहे जो एंगेजमेंटला आमच्या काढलेला, आणि वी ॲब्सोल्युटली लव दिस पिक्चर. मला प्रचंड आवडतो हा फोटो आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आमचा एंगेजमेंटचा दिवस. एकदम असा स्वप्नवत वगैरे दिवस होता
आणि हा फोटो खरंच खूप छान कॅप्चर झाला आहे. मला मला खूप खूप आवडतो हा फोटो. अगेन हा सुद्धा आमच्या रुखवतात होता फ्रेम केलेला, सो आम्ही तो सुद्धा इथे ठेवायचा ठरवला. अगेन वी हॅव आवर वायफाय गाईज, इग्नोर इट. देन वी हॅव दिस सम पाऊच, इग्नोर दिस. हे विनीतचं चष्म्याचं कवर आहे. माझा रबर बँड, माझा बेल्ट इकडे, हे किती दिवस झाले शोधते. हा माझा माईक आहे जो मी रील शूट करताना वापरते. सो एक पाऊच. आज विनीत रुमाल विसरून गेला आहे, सो त्याचा हा रुमाल. हा एक माकड आहे. सो आम्ही व्हिएतनामला गेलो, तिथे एक स्लिंग बॅग मी विकत घेतलेली. त्या स्लिंग बॅगला हे माकड अटॅच्ड होतं, तर मी बॅग वापरते पण माकड काढून ठेवलं आहे, सो ते इथे असतं. हे उघडत का नाही आहे? हे जत्रेतून आणलं आहे मी, म्हणजे रील करण्यासाठी आणलेलं, पण सो हे उडणं अपेक्षित आहे ना ह्याच्यातून. काय प्रॉब्लेम आहे ह्याचा? अरे उडणं भावा, काय होतं तुला? जाऊ देत, तो उडत नाही आहे. तर जर मी असा कॅमेरा ठेवते आणि इथे बसून एक एक वस्तू तुम्हाला दाखवते. एक एक वस्तूपेक्षा आता फार उरलं नाही आहे, पण ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती मला दिव्याने दिली आहे. लग्नानंतरच एस्पेशली तिने आणली आहे घरात ठेवण्यासाठी म्हणून, आणि बरेच दिवस ही इथे आली नव्हती. सो इथे आल्यानंतर आम्ही तिला लगेचच ठेवून घेतलं आहे. आणि फार फार सुंदर मूर्ती आहे, मला खूप आवडते. आणि इथे विनीत टूथपेस्ट इथे ठेवून गेला आहे. आल्यानंतर जाब विचारला जाईल. माझ्याकडे हे कानातले मला गिफ्ट केलेले माझ्या बड्डेला माझ्या ऑफिसमधल्याने, सो त्याचा हा बॉक्स इकडे आहे. आणि हे काय आहे? बापरे, काहीही पडलेलं असतं इकडे. इयरबड्स, इयरप्लग्स, इयरबड्सचे एक्स्ट्रा जे बड्स येतात ते सगळे ह्या पाऊचमध्ये भरून आईने मला दिले आहेत वाटतं. नाव लेट्स क्लीन द एरिया. जर मगाशी तुम्हाला फोटो दिसला नसेल तर नाव लुक ॲट इट. फारच मला वाटतं सगळ्या वस्तूंची जागा बरोबर होती ना. आय एम नॉट गोइंग टू चेंज एनिथिंग. मी फक्त साफ करते. तर पत्रिका पण आपण इथे मागे ठेवून देऊया. पत्रिका अशी समोर असण्याचं एक चांगलं हे सांगू का तुम्हाला, तुमचा नवरा तुमच्या लग्नाची तारीख विसरणार नाही. चांगलं वाटतं. हे जरा मध्ये इथे घेऊया थोडंसं. उप्स सॉरी, थोडंसं इथे घेऊया, थोडंसं इथे घेऊया. आणि ह्याने जरा आपण असं वायफाय लपवून टाकू आपलं, म्हणजे कसं कळणारच नाही कोणाला हा इथे वायफाय आहे, हे कोणाला कळायचा मार्गच नाही. त्यानंतर आपला हा दगड, अशी दगड काय म्हणते मी याला, इट्स अ प्लेट. इट्स अ प्लेट बेसिकली. माईज किचन आहे, त्याच्यावर सायली आणि विनीत असं लिहिलं आहे. आणि इट्स व्हेरी क्यूट, आय लाईक इट. मी दोघांसाठी पण 2 चाव्यांना असं बनवून घेतलं आहे. इट्स रिली नाईस. टीव्हीचा रिमोट, देन आय थिंक काय एसीचा रिमोट. ओ येस, एसीचा रिमोट. हे पण ह्याच्यात ठेवू का? मला वाटतं इथे वर ठेवण्याच्या गोष्टीच नाही आहेत यार. हा सगळा पसारा होता जो मी काढून टाकला आहे. दॅट्स व्हेरी नाईस. खूप चांगली गोष्ट केली आहे मी आज. आणि हा मी इथे जरा असा पुढेच ठेवते. वायफाय बिफाय लपू दे सगळं मागे. ऑल्सो तुम्हाला माझा लॅम्प दिसतो आहे का? मी ऑलरेडी इंस्टाग्रामवर ह्याचा रील टाकला आहे. मला वाटतं यूट्यूबवर पण मी टाकला आहे हा लॅम्प असेंबल करतानाचा. ओ येस, हे राहिलं नाही का, पैसे कमवायचं. सेविंग हॅबिट, आय थिंक इट्स अ गुड सेविंग हॅबिट. विनीत गुड जॉब. विनीतने चांगलं काम केलं आहे खरं तर. आता बघूया हे कधी भरतं आहे, म्हणजे कसं त्याने भरलं की ते वापरायला मी मोकळी. आता हा बाकीचा सगळा जो पसारा आहे तो मी त्याच्या जागी ठेवून येते. 2 मिनटं. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली. सो एक क्रॅक्स नावाचं हे स्नॅक आहे. कुरकुरे कसं असतं आपलं तसं क्रॅक्स, त्याच्या रिंग्स असतात. तर त्याच्यामध्ये ना अशी काही काही खेळणी येतात. तर युजली ते वॉटर बलून्स येतात किंवा असं काय काय येतं. तर त्या दिवशी मला हे मिळालं. एक मिनिट.
दिस इज सो फन. मी अख्खा दिवस हे करत बसू शकते. आता आय थिंक मी हे मशीन घेऊन येणार आहे साबणाच्या फुग्यांचं, नाही का, ती अशी गन असते आणि एकाच वेळी असे 2-2.5 हजार फुगे येतात त्याच्यातून. आय ब्रिंग दॅट. आणि सगळ्या छोट्या छोट्या पोरांच्या पुढ्यात जाऊन त्याने असं उडवणार. सो आय थिंक माझं काम झालेलं आहे आणि छान वाटतं आहे मला साफसफाई करून. ऑनेस्टली नेहमीच साफसफाई करून आपल्याला छान वाटतं. तर दिस इज वन ऑफ द डेज. आणि अगेन हा व्हिडिओ बघून पण माझी आई खूप खुश होणार आहे आणि मी पण खूप खुश होणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते एकदा हाऊ इज इट लुकिंग. ओके, आय थिंक छान दिसतंय है ना. तुम्ही व्हिडिओ बघितलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आपले 2,28,000 सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि सून वी आर गोईंग टुवर्ड्स 300K. ओके थांब, आपण त्याच्या आधी जरा 2.5 लाखाची पायरी चढूया. सो तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, शेजारी पाजारी, ऑफिसमधले सगळ्यांना सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. सो दॅट विल मोटिवेट मी टू डू मोर व्हिडिओज आणि आणखी कॉमेडी रील्स करण्यासाठी सुद्धा. सो येस, लगेच सबस्क्राईब करा. बाय. मला माहीत नाही आय शुड शेअर दिस ऑर नॉट, पण आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओज फोनवर शूट केलेले होते आणि मध्यंतरी मी फार माझ्या अंगात व्लॉगिंगचं वगैरे आलेलं, तर तेव्हा मी हा ॲक्शन कॅमेरा एक विकत घेतलेला आणि तो ॲक्शन कॅमेरा घेण्याचीच फक्त मी ॲक्शन केली. त्या व्यतिरिक्त काहीच ॲक्शन त्यावर झाली नाही. तो तसाचा तसा पडलेला पॅकिंगमध्ये. तर फायनली आज मुहूर्त निघाला आणि दिस इज द व्हिडिओ विच इज शॉट ऑन माय ॲक्शन कॅमेरा. सो त्याबद्दलही काय वाटतं ते प्लीज मला सांगा. आणि कंटिन्यू यावर शूट करायला हवं की परत आपला फोनच बरा आहे, काय वाटतं मला सांगा. आता मला तरी वाटतं आहे की दिस वॉज इझियर टू कॅरी, पण लेट मी नो, थोडे पैसे पण वसूल व्हायला हवेत ना. ओके, बाय.